तुला माझी शपथ, खरं खरं सांग काय झालंय? सांग. ओके ओके, हे बघ तनिष, साधारणतः वर्षभरापूर्वी स्वानंदीवर अतिप्रसंग झाला होता. काय? हो, स्वानंदी प्रेग्नंट होते आणि स्वानंदीनं त्या बाळाला जन्म सुद्धा दिला होता. पण स्वानंदीचं ते बाळ जगू नाही शकलं. हो, आणि त्याच दरम्यान संचिताला सुद्धा बाळ झालं. तिला अर्जुन झाला. स्वानंदीचं बाळ गेल्यामुळे ना तिच्या डोक्यावर परिणाम झाला तनिष. तिला असं वाटायला लागलं की हा अर्जुनच माझं बाळ आहे. आणि तेव्हापासून ना स्वानंदी हा मणी खूप त्रास देत आहेत आम्हाला. आणि स्वानंदीचा गुन्हेगार अजूनही सापडला नाहीये ना, त्याबद्दलची ती चिठ्ठी होती. मी टेन्स या गोष्टीसाठी आहे की परत आता हे लोक आपल्याला काय त्रास देतील, कसा त्रास देतील. त्यांना हे वाटतंय की हे सगळं मी करतोय, आम्ही करतोय, पण तनिष माझा याच्याशी काही संबंध नाहीये. सो तू सुद्धा चिल मार. ओके? स्वानंदी, अंथरूण घातलंय तर आता लाईट घालू, झोपूयात. अरे देवा, मणी सर, अहो मी कपडे वाळत घातलेत, ते काढायचेच विसरले. मी घेऊन येते. मी घेऊन येतो. नाही, तुम्ही अर्जुन जवळ थांबा, मी लगेच आणते. बर. आज मी कपडे काढायला कशी काय विसरली काय माहिती. बरं झालं पाऊस नाही आला. कोण आहे तिकडे?